आज मी तुम्हाला भिजवलेल्या मुगापासून मस्त अशी भजी बनवून दाखवणार आहे. तर ही रात्री बघा मूग भिजत घातले होते आणि मस्त असे भिजलेले आहेत बघा. हे 8 तास भिजत घातले ते असे छान असे भिजले गेलेले आहेत बघा. अशा पद्धतीत आता हे काय करते 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून काढून घेते. भिजत घालायच्या अगोदर पण मी स्वच्छ धुवून घेतले होते. स्वच्छ धुवून मी नितळून घेतलेले आहेत. तर हे आहेत किती माहिती आहे का, 300 ग्रॅम आहेत. आता हे काय करते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेतलेले हे गावरान मूग आहेत बरं का, एकदम बारीक असे होते आपले देशी मूग आहेत. ह्यांना काय करणार आहे, एकदा फिरवून घेणार आहे. जर तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही मिरची थोडंसं आलं टाकून फिरवू शकता. मी असंच एकदा फिरवून घेणार आहे. अशा पद्धतीत बघा मी 2च वेळा बंद चालू करून फिरवून घेतलेलं आहे. मुगाच्या डाळीची जी सालीवाली डाळ आहे ना, त्याचेसुद्धा मी भजी अपलोड केलेले आहेत. पण तुम्ही एकदा अख्ख्या मुगाचे करून बघा, खूप चविष्ट लागतात. तर हे काय करते वाडग्यामध्ये मी काढून घेते. काढून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा एक मोठ्या आकाराचा कांदा मी कापून घेते. जास्त बारीक बी कापला नाही आणि जास्त मोठा पण नाही, मिडियम कांदा कापलेला आहे. ह्याला बारीक कांदा कापला तरी पण चालू शकते. थोडासा ओवा टाकायचा, तो पण असं चांगलं चोळायचा हातावर आणि टाकायचा. थोडंसं जिरं पण टाकणार आहे. ती पण काय करणार आहे माहिती आहे, कसं चांगलं चोळणार आहे टाकणार आहे. जरी तुम्ही ते आपलं मूग बारीक केलं का नाही, त्याच्याबरोबर जरी तुम्ही बारीक केलं तरी पण चालेल. थोडंसं आबडधोबड जिरं होऊन जाईल, मग तसं जरी केलं तरी चालतंय. धने बघा असे धण्याची पावडर एकदम दरदर, एकदम बारीक अशी नाही आहे. 1.5 चमचा टाकलेली. ह्या चमच्याच्या मापाने एक गच्च भरून जरी टाकलं तरी चालेल 300 ग्रॅमसाठी. थोडीशी हळद, 1 चमचा आलं आणि हिरवी मिरची फक्त असे कुटून घेतलेले. तुमच्या तिखटाप्रमाणे मिरची घ्या आणि आलं थोडंसं टाका. आलं टाकलं का नाही की चव छान येते. थोडीशी टाकायची हिंग पावडर, चवीप्रमाणे टाकायचं मीठ, खूप सारी टाकायची कोथिंबीर. स्वच्छ धुवून कापून पूर्णपणे पाणी नितळून घेतलेले आहे. पाणीचा वापरायला जास्त करायचा नाही, म्हणजे काय होतं सगळं जी घेईल ते आपलं थोडंसं नितळून घ्यायचं. हे काय करायचं चांगलं मिक्स करून घेते. मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित अशा पद्धतीमध्ये. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, 1च चमचा आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे. हा चमचा भरून घेतलेला आहे तांदळाचं पीठ आणि त्याच चमच्याचं अशा पद्धतीत भरून चण्याच्या डाळीचं पीठ. बस एवढं साहित्याला लागतं, ह्याच्यापेक्षा जास्त लागत नाही. कारण की मूग चांगले नितळून घ्यायचे, कोथिंबीर वगैरे जी आपण टाकतो ना ते सगळं थोडंसं पाणी नितळून घ्यायचं. कमी जरी अजून अर्धा चमचा तांदळाचं आणि अर्धा चमचा चण्याच्या डाळीचं टाकलं तरी पण चालेल. चांगलं मिक्स करून घेऊया आणि बनवायला घेऊया. मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे. पीठ टाकल्यानंतर तुम्हाला हवा असेल तर ह्याच्यात चिमूटभर खायचा सोडा जरी टाकला तरी पण चालेल. बनवायला घेऊया. कढईमध्ये बघा तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि आपल्याला तेल एकदम असं धूर निघस्तवर गरम नाही पाहिजे, की थोडंसं पीठ टाकून जरी बघितलं तरी चालेल. बघा अशा पद्धतीत की वर येतं आहे का, थोडंसं आपण गरम होऊन देऊया, जास्त नको व्हायला. पीठ काढून घेऊया आपण आणि आता भजी सोडून घेऊया. छोटे छोटे सोडायची. गॅस आहे मीडियम, फास्ट गॅसवर करायची नाही, मीडियम गॅसवर एकदम छोटे छोटे असे पटापटा सोडायची. कारण जर फास्ट गॅसवर केली की नाही तर पहिले सोडलेली आपली कधी पण लगेच लाल होतात. सोडून घेते आता मी एवढी सोडून घेतलेत बघा मी सगळे. लगेच आपल्याला हलवायचे नाही, 1 मिनिटभर थांबायचं नंतर हलवायचे. हलवून घेऊया आपण आता. एकदम गोल्डन कलरवर फ्राय करायचे, बिलकुल तेलकट होत नाहीत, तेल सोडणार नाहीत. एकदम कुरकुरीत आणि एकदम चविष्ट अशी मुगाची भजी होतात. आता हे थोडीशी अजून फ्राय करून घेऊयात, म्हणजे जर चांगला कलर येईल त्याला. मस्त बघा कलर आलेला आहे अशा पद्धतीत आणि एकदम हलकी होतात, खुसखुशीत. काढून घेते सगळे बघा असे थोडेसे हलकेसे असे नितळायचे आणि कधी पण असे चाळणीत वगैरे काढायचे, म्हणजे जरी तेल जर असेल का नाही, किंवा टिश्यू पेपर वगैरे घ्यायचं आणि त्याच्यावर काढली तरी पण चालते. तुम्हाला एक तोडून पण गरम गरम लगेच दाखवते. वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट. जास्त मोठे मोठे बनवू नका, छोटे छोटेच बनवा. एकदम चविष्ट नाश्त्याला वगैरे दुपारच्या वेळेस किंवा 4 वाजता काहीतरी खायला. तर अशा पद्धतीने मी राहिलेले सगळे बनवून घेते. तुम्ही एकदा करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.